नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, सध्याचा काळ जसा झपाट्याने वाढत चाललेला आहे तसंच प्रदूषणही वाढत चाललेलं आहे। प्रदूषणाचे तर अनेक प्रकार आहेत, ते आपण सविस्तररित्या बघूच, पण त्यातलाच महत्त्वाचा प्रकार म्हणजे कृषी प्रदूषण। या प्रदूषणामुळे आपल्याला आर्थिक आणि त्याचबरोबर आरोग्याशी निगडित अनेक नुकसान भोगावे लागतात। हेच नुकसान टाळण्यासाठी आपल्या जीवनाचा हक्क तो म्हणजे शुद्ध राहण्याची जागा आणि शुद्ध पाणी हे मिळवण्यासाठी, हे उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला जरा कृषी पद्धत बदलण्याची गरज आहे। आता तुम्ही म्हणाल ती पद्धत कोणती, नवीन पद्धत कशी अवलंब करायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या कार्यक्रमात मिळतील, कारण का आजचा आपला विषय आहे प्रदूषण नियंत्रणासाठी एकात्मिक शेती पद्धती। आणि या महत्त्वाच्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर सुदाम शिराळे सर। सरांबद्दल सांगायचं झालं तर सर हे मृदा विज्ञान विभागात शास्त्रज्ञ म्हणून काम करतात। अखिल भारतीय समन्वयित एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे ते कार्यरत आहेत। सर, चला तर मग मंडळी वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषण म्हणजे की जे घातक पदार्थ आहेत, जे दूषित पदार्थ आहेत किंवा तत्सम पदार्थ यांचा जो पर्यावरणामध्ये शिरकाव झाला तर ह्या पर्यावरणात शिरकाव झाल्यामुळे हे प्रदूषण होते। आणि त्यामध्ये मानवी जे क्रिया प्रक्रिया ज्या आहेत ह्या मानवी प्रक्रियामुळे हे प्रदूषण होत असते। आणि त्यामध्ये जर नकारात्मक क्रिया असतील तर त्या नकारात्मक क्रियामुळे हे प्रदूषण वाढते, प्रदूषणाचं प्रमाण वाढते। बरोबर बरोबर। पण मग ह्यांचे प्रदूषणाचे जसे मी उल्लेख केला प्रकार, ते प्रकार कोणते? तर प्रदूषणाचे प्रकार जे आहेत त्यामध्ये जल प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे आणि मृदा प्रदूषण आहे। आणि हे सर्वच प्रदूषण जे आहेत हे प्रदूषण सर्वच आपल्या मानवी आरोग्याला घातक आहे। बरोबर। आणि त्यातल्या त्यात जर आपण म्हटलं तर वायू प्रदूषण जे आहे तर हे आणखी जास्त घातक आहे। अच्छा, बाकीच्या तुलनेमध्ये वायू प्रदूषण आपल्याला जास्त घातक आहे। पण मग ह्याचे जे स्रोत आहेत ते कोणते? आणि जर टक्केवारी जर विचारायची झाली तर कोणतं प्रदूषण जास्त टक्क्यामध्ये आपल्याला घातक आहे? तर हे जे प्रदूषण होतात, आता प्रदूषणामध्ये जे आहे ते प्रथम आपण ट्रान्सपोर्टेशन किंवा वाहतूक, ह्या वाहतुकीमुळे हे प्रदूषण होतात। तर त्यामध्ये जे इंधनाचं ज्वलन जे आहे त्या ज्वलनामुळे प्रदूषण होते। आणि ते जे वाहतूक आपण पाहतो दररोजचं त्याच्यामध्ये, तर ह्याचं जे प्रमाण आहे तर हे 28%चं आहे। बापरे, सरासरी 28%। आता हे सरासरीमध्ये आहे ते। तर दुसरं जे प्रदूषण आहे ते इलेक्ट्रिकल प्रोडक्शन, इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन म्हणजे विद्युत उत्पादकता। ह्या विद्युतचं जे प्रोडक्शन होते, उत्पादन होते, त्याकरता जो वापरणारा कोळसा आहे, नैसर्गिक वायू आहे आणि ह्यामुळे त्याचं उत्सर्जन होते, वायूचं उत्सर्जन होते, प्रदूषण होते। तर याचं प्रमाण जे आहे ते 27% जवळपास आहे। आणि नंतरचं जे तिसरं प्रदूषण आहे की औद्योगिकीकरण। औद्योगिकीकरणामुळे वेगवेगळ्या जे इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजमधून त्याचं जे उत्सर्जन होते, रसायने म्हणा, ते केमिकल्स किंवा गॅसेस, याच्यामुळे प्रदूषण होते। आणि त्यामध्ये त्याचं प्रमाण जे आहे ते 22% आहे। नंतरचं जे आहे ते व्यावसायिक आणि निवास, हे राहण्याचे ठिकाण, हे जे आहेत व्यवसायाचे ठिकाण, ह्याच्यामधूनही प्रदूषण होते, त्याच्यामधूनही प्रदूषण होते। आणि त्यामध्ये त्याचं प्रमाण जे आहे ते 12% जवळपास सरासरी आहे त्याचं। आणि नंतरचं जे प्रदूषण आहे कृषी प्रदूषण, जे शेतीमुळं, शेतीचे जे आहेत उद्योगधंदे आहेत, जोडधंदे आहेत, शेतीशी निगडीत शेतीचं उत्पादन आहे, पीक पद्धती आहेत, वेगवेगळे पिकं आहेत, आणि याच्यामुळं जे प्रदूषण होते तर त्याचं प्रमाण जे आहे ते 10 ते 11%च्या जवळपास हे प्रदूषण होते। आणि त्यामधून हे हरितगृह वायूचं उत्सर्जन होत असते, ते वाढते, ते प्रमाण वाढते। बरोबर। सर, आता जर तुम्ही उल्लेख केलाय आता हरितगृह वायू, तर मग ह्याबद्दल आम्हाला सांगा ना की हे वायू कोणते? तर हरितगृह वायू जे आहेत त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड प्रथम महत्वाचा आहे, त्यामध्ये नायट्रस ऑक्साईड, मिथेन, फ्लोरिनेटेड गॅसेस, पाण्याची वाफ,
हे सगळे हरितगृह वायू आहेत. आणि हे जर संतुलित प्रमाणात असतील तर ते मानवी जीवाला, मानवी आरोग्याला हे फायद्याचं आहे. अच्छा. कारण हे जे गॅसेस जे आहेत, हे हरितगृह वायू जे आहेत, हे हरितगृह वायू सूर्यप्रकाशाचे किरण हे जे प्रत्यक्ष जमिनीवर न येता ह्याचं ते शोषण करतात. म्हणजे त्याची तीव्रता कमी करतात. त्याचं शोषण होतंय. आणि रक्त प्राशने जे प्रारण जे आहेत ते शोषून घेतात. अच्छा. आणि त्याचं ते परावर्तित करतात, पृथ्वीवर परावर्तित करतात. बरोबर. आणि पृथ्वी परावर्तित झाल्यामुळं त्याला आपल्याला त्या सूर्यकिरणाची तीव्रता जाणवत नाही. आणि म्हणून यांना आपण हरितगृह असं म्हणतो. अच्छा. की जे आपल्याला सुरक्षित ठेवतात. म्हणून आणि ह्याचं जर प्रमाण वाढलं, हरितगृहाचं जर प्रमाण वाढलं तर त्याचं ते शोषून घेण्याचं प्रमाणही सूर्यकिरणाचं वाढेल. अच्छा. आणि त्याचं मग परावर्तित पण पृथ्वीवर जास्त होईल. आणि हे जर जास्त झालं तर मग तापमानामध्ये वाढ होण्याचा संभव आहे. बरोबर. आणि म्हणून हे आपल्याला ते नियंत्रित ठेवणं आवश्यक आहे. आणि ते जर वाढलं तर प्रदूषण होतं. बरोबर. पण म्हणजे हरितगृह वायूमुळे अशा प्रकारे प्रदूषण होऊ शकतं. होते. बरोबर. पण मग हे हरितगृह वायूचे प्रमाण कशामुळे वाढते? म्हणजे आपण त्याला हे नाही का करू शकत, कमी नाही का करू शकत किंवा काय? तर हे हरितगृह वायूचं प्रमाण जे आहे हे मी अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे इंधनाचं ज्वलन होतं. बरोबर. आणि ह्या इंधनाच्या ज्वलनामधून त्याचं जे गॅसेस आहेत ते इमिशन होतात आणि त्याच्यामुळं ते प्रदूषण होते. त्याबरोबरच जे शेतातले जे वेस्टेज आहे, पालापाचोळा आहे, त्याचं जर ऊसाचं पाचट आहे किंवा हे जे पदार्थ शेतामधून जे निघतात आणि त्याचं जर ज्वलन केलं, जाळलं, तर त्यामधून सुद्धा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढते. आणि दुसरा जो जे हरितगृह वायू आहे मिथेन, तर मिथेनचं जे आहे पशुपालन, जे वेगवेगळे दुग्धोत्पादन आहे, शेळीपालन आहे, हे जे आहे याच्यामधून हे मिथेनचं उत्सर्जन जास्त होते. आणि तसंच तिसरं जे आहे ते नायट्रस ऑक्साईड. हे नायट्रस ऑक्साईड जे आहे नत्रयुक्त खतं असतील किंवा हे खतांचं जे प्रमाण आहे हे जर प्रमाण वाढलं तर हे असंतुलित खतांचं जर प्रमाण वाढलं तर आणखी नायट्रस ऑक्साईड जे आहे तो जास्त इमिशन होतोय. त्याबरोबरच जे आता आपण जमिनी जे आहेत ते जमिनी नांगरून ठेवल्या तर त्यामधून सुद्धा त्याचं नायट्रस ऑक्साईडचं इव्हॅपोरेशन होतंय आणि त्याच्यामुळं त्याचं प्रमाण वाढतंय. आणि नंतरचं जो हे आहे की फ्लोरिनेटेड गॅसेस, हे फ्लोरिनेटेड गॅसेस जे आहेत ते विद्युत उपकरणं जे आहेत त्यांचं विद्युत वहन जे होतंय किंवा रेफ्रिजरेटर आहे ह्यामधून ही फ्लोरिनेटेड गॅसेस हा वायू त्यामधून हे होतं आणि त्याच्यामुळेही त्याचं प्रमाण वाढते. अशा प्रकारे होत असते. आणि जवळपास आपण जर बघितलं तर 2018च्या एक ह्याच्यानुसार सरासरी आकडेवारीनुसार जवळपास 80% जे उत्सर्जन होतं हे कार्बन डायऑक्साईडमुळे होते. बापरे. कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होते. आणि मिथेनचं जे आहे ते 10%. एक सरासरी आपण आहे ते 60% हे जे आहे ते नायट्रस ऑक्साईडचं आहे आणि 3% हे फ्लोरिनेटेड गॅसेस प्रमाण आहे हे उत्सर्जित होण्याचं. बरोबर. सर, तुम्ही जो आता उल्लेख केलेला की नांगरलेली शेतीचं जास्त तिकडनं पण उत्सर्जन होत असतं, तर मग जी नांगरलेली नसेल त्याच्यातनं पण जास्त उत्सर्जन होतं की त्याच्यातनं? नाही, ते तर आहेच. ते आता नांगरलेले असल्यामुळे त्याचं जे पृष्ठभाग जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये सूर्यप्रकाशाच्या होते आणि मग त्याच्यातनं जास्त होतं. अच्छा. सर, मग ह्याच बरोबर आता जसं आपण उल्लेख करतोय, आपण चर्चा करतोय प्रदूषणाच्या प्रकारांबद्दल, तर कृषी प्रदूषण म्हणजे नक्की काय? कृषी प्रदूषण म्हणजे तेच हे जे आहेत की हे जे गॅसेसचं जे इव्हॅपोरेशन होतं हे हरितगृह वायूचं जे इमिशन होते ते, आणि त्यामध्ये 2 प्रकार आहेत कृषी प्रदूषणामध्ये आणि हे जवळपास 10 ते 12% होते. आणि त्यामध्ये जैविक आणि अजैविक. अच्छा. तर जैविक जे आहे ते जनावरांचं जे शोषण आहे किंवा यांच्यामुळे जे गॅसेसचं हे होतं ते आहे. आणि त्यामध्ये बायोमास जे आहे, जे बायोमासचं विघटन आहे
तर ज्वलन आहे यामुळं प्रदूषण होते. अच्छा. ते जैविक याच्यामध्ये. अच्छा. आणि अजैविक म्हणजे कीडनाशक जे आहे वापरतो आपण, कीडनाशकाचं जे आहे, रासायनिक खतं आहेत, तृणनाशक जे आहे, आणि ह्याच्यामधून जे प्रदूषण होईल ते अजैविक प्रदूषण आपण असं म्हणतो. बरोबर. सर, ह्या कृषी प्रदूषणाला जर आळा घालायचा असेल किंवा ते नियंत्रणात आणायचं असेल तर कुठल्या पद्धतीचा आपल्याला अवलंब करावा लागेल? तर ते जे आहे, तर आता त्यामध्ये हे जे नियंत्रण करायचं असेल कृषी प्रदूषण, तर त्यामध्ये आपल्याला एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा लागेल. अच्छा. आणि एकात्मिक शेती पद्धती म्हणजे की ज्या शेतकऱ्याकडे जे उपलब्ध साधन सामुग्रीचा विचार करून, त्याच्याकडे जे साधन सामुग्री जे आहे त्याचा विचार करून, त्याच्या जमिनीचा विचार करून, कशा प्रकारची जमीन आहे, त्याचा हवामान कसं आहे, आणि बाजारपेठ, तिथे त्या ठिकाणची बाजारपेठ, ह्या सगळ्यांचा विचार करून एक कृती आराखडा तयार करून आपण एक पीक पद्धती आहे त्याच्यासोबत जोडधंदे जे आहेत, ह्याचं जे हे वेगवेगळे घटक जे आहेत, ह्या घटकांचा एकत्रितपणे त्याचा वापर करून आपण जी शेती केल्या जाते त्याला आपण एकात्मिक शेती पद्धती असं म्हणतो. अच्छा, बरोबर. म्हणजे सविस्तररित्या म्हणायचं झालं तर शेतकऱ्याकडे जी साधन सामग्री आहे त्याच्यावरच आहे. ते आपल्याला वेगळं असं काही करायची, खरेदी करण्याची किंवा काही शेतकऱ्याला भुर्दंड पडेल असं काही नाही. बरोबर. पण मग सर, या एकात्मिक शेती पद्धतीचे घटक असे कोणते? तर एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पीक पद्धती सोबतच वेगवेगळे जोडधंदे जे आहेत, आता त्यामध्ये शेळी पालन आहे, कुक्कुटपालन आहे, दुग्धोत्पादन आहे, तसेच मधुमक्षिका पालन आहे, गांडूळ खत आहे, कंपोस्ट खत निर्मिती आहे, रेशीम उत्पादन आहे. बरोबर. आणि त्यासोबतच जे व्हॅल्यू ॲडिशन आपण म्हणतो की मूल्यवर्धित उत्पादने, की जे शेतीच्या ह्याच्यावरच होतात आणि साधे आहेत ते. आता समजा आपल्याकडे शेतकऱ्याकडे जर लिंबोणी असेल, लिंबोणीचं फळबाग लिंबोणी, तर त्यामधूनच लिंबोणीचे ते फळांपासून आपल्याला लोणचे तयार करणं ते तिथल्या तिथं करता येईल. तसं जर बटाटे निघाले शेतामधून तर त्याच्यापासून आपण जर त्याचे चिप्स वगैरे बनवले तर ते व्हॅल्यू ॲडिशन आपण म्हणतो त्याला. आणि ह्या पद्धतीनं जर आता ऊस आहे समजा, आता ऊसापासून काकवी बनवणे किंवा रस बनवणे, ह्याचं जर व्हॅल्यू ॲडिशन केलं तर त्याचं मूल्य वाढलं आपल्याला आणि त्याचं म्हणजे आपल्याला शेतकऱ्याला फायदा होईल. नक्कीच. अशा पद्धतीनं हे सर्व हे करणं हे वेगवेगळे घटक आहेत. बरोबर. आणि ह्या वेगवेगळ्या घटकांचा त्यामध्ये वापर करून आपण एक जास्तीत जास्त उत्पादन काढणं हे त्याच्यामधून अपेक्षित आहे. पण म्हणजे ह्या एकात्मिक शेती पद्धतीमध्ये आपल्या खत व्यवस्थापनाचा पण थोडासा हातभार लागू शकतो का? म्हणजे कंपोस्ट खत किंवा जसं तुम्ही उल्लेख केलाय गांडूळ खत म्हणा, जर शेतकऱ्यांनी त्या साधन सामग्रीमधून जर तयार केलं तर त्याच्यामधूनच करायचं. त्याच्यामध्ये असं वेगळं असं काही हे नाही. आता शेतामधूनच जे पालापाचोळा निघते, बरोबर, आणि तोच आता हे शेतकरी काय करतात त्यांच्या सोयीसाठी जे आहे, आता ऊसाचं पाचट असेल किंवा हे जे आहे, तर ते काय करतात, ते निघालं पीक की ते काय करतात, जाळून टाकतात. आता सोयाबीनचा आहे, भुसा आहे, आता हा एवढा फायद्याचा आहे, त्यामध्ये पूर्ण अन्नद्रव्य असतात. बरोबर. आणि विशेष म्हणजे कार्बन, जो आपण हरितगृह वायू असं म्हणतो, तर हा तर फार महत्वाचा आहे. बरोबर. आणि मग हे काय होतंय की त्या ह्याच्यामधून हे जाळल्या जातं आणि मग ते उत्सर्जन होतं, प्रदूषण होतं, उत्सर्जन हरितगृह वायूचं प्रमाण वाढतं आणि जे आपल्याला हानिकारक आहे, साखळी आहे. आणि मग एकात्मिक शेती ही आपल्याला अशा पद्धतीने करायची की साखळी, ते शेतातलं निघालं तेच आपण जनावराला खाऊ घालायचं, त्याच्यामधून जे निघालं, जे वेस्टेज आहे त्या वेस्टेजचं कंपोस्ट करायचं, खत करायचं, गांडूळ खत तयार करायचं. नक्कीच. आणि ते न जाळता, तर ते मग जाळलं तर त्याचा आपल्याला दुष्परिणाम आहे. बरोबर. म्हणजे एकात्मिक शेती पद्धतीचे आता जे तुम्ही सांगताय ते फायदे आहेत प्रदूषण नियंत्रणासाठी, की अजून काही सविस्तररित्या फायदे आहेत की जेणेकरून शेतकऱ्यांनी त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे? बरोबर आहे. आता हे एकात्मिक शेती पद्धतीचं जे आहे, आता त्यामधून कसं होतंय, आता महत्वाचं जे आहे की आपल्याला उत्पादनही वाढलं पाहिजे. बरोबर.
आणि आपल्याला जे दुप्पट उत्पादन करायचंय किंवा हे जे करायचंय हे सहज शक्य आहे. एवढं म्हणजे त्याच्यामध्ये काही म्हणजे हे होण्याचा प्रश्न नाहीये. निश्चित वाढतंय ते. आणि त्यामध्ये एवढंच आहे की नियोजन करणं. ते नियोजन जर केलं पद्धतशीर तर आता हे जे मी जे सांगितल्याप्रमाणे हे वेगवेगळे जे जोडधंदेचं जे आहे आणि ह्या जोडधंद्याचं जर हे केला तर त्यामुळं काय होईल की जे प्रदूषण होतं, आता समजा काही शेतकऱ्याकडे नुसतं फक्त आपलं जनावराचंच हे केलं त्यांनी, बरोबर, जनावराचं केलं तर निश्चित त्याच्यापासून फायदा तेवढा आपल्याला दिसणार, कारण त्याला चारा दुसरीकडून आणावं लागेल, ते सगळं हे करावं लागेल ते. नक्कीच. आणि त्याच्यामध्ये काय होईल की त्या ह्याच्यामुळं हे प्रदूषण त्या भागातलं तिथलं वाढेल की ते वाढेल, कारण त्याच्यामधून जे हरितगृह वायू जे उत्सर्जन होत आहे, मिथेन वायू असेल मिथेन किंवा- वायू. आणि महत्वाचं जे आहे की जे रुमिनंट्स अॅनिमल जे आहे ते यांच्या हे जे रवंत करतात ह्याच्यामधून मिथेन वायू हा जास्त प्रमाणामध्ये उत्सर्जित केला जातो. होतो आणि त्यांचं मलमूत्र आहे यांच्यामधून सुद्धा तो मिथेन वायूचं हे होतं. अरे बापरे. पण म्हणजे अशा प्रकारे एकात्मिक शेती पद्धत आपल्याला फायदेशीर आहे ठरू शकते. हा, तर एकात्मिक शेती पद्धती आता ह्याच्यामध्ये जे आहे, आता मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये आपण एक ते मॉडेल जे आहे एकात्मिक शेती पद्धतीचं हे मॉडेल घेतलेलं आहे. आणि त्या मॉडेलमधून जे वेगळे पीक पद्धती आहे त्यामध्ये शेळी पालन आहे, त्यामध्ये दुग्धोत्पादन आहे, त्यामध्ये फळबाग लागवड आहे, भाजीपाला लागवड आहे आणि एक सरासरी त्यामधून किती उत्सर्जित होतंय हे असं एक आम्ही ते त्याचं ते कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर ते आता हे जे आपण त्याचं जे प्रमाण कसं आणि त्याचं कशी मोजमाप करायचे, आता हे उत्सर्जन होतंय बरोबर, हे जे हरितगृह वायूचं उत्सर्जन होतं, आता ह्याचं मोजमाप कसं करायचं, तर त्यामध्ये हे जे पूर्ण जे वायू आहेत तर त्याचं कन्व्हर्जन आपण कार्बन इक्विव्हॅलेंट मध्ये केलेलं आहे. कर्ब द्विप्राणिद समकक्ष असं त्याचं आपण मराठीमध्ये ते, तर किलो प्रतिवर्ष किंवा प्रति सीझन जे आहे तर ह्याच्यामध्ये तर त्यामध्ये समजा सोयाबीन, आता आमच्याकडे सोयाबीन आणि रबी ज्वारी ही पीक पद्धती आहे. आणि ह्या पीक पद्धती जर घेतलं, आता ते एक आपण एक 10 गुंठ्यावर घेतलेलं आहे, तर त्यामध्ये जवळपास त्या सीझन पूर्ण जो निघतात हार्वेस्टचं जे आहे तर 112 किलो त्याचं ते उत्सर्जित होतं. कार्बन द्विप्राणिद समकक्ष जे आहे, कार्बन इक्विव्हॅलेंट आहे. आणि त्यामध्ये जर मका आणि हरभरा जर पीक पद्धती घेतली तर त्यामधून जवळपास 102 किलो एक सरासरी आपण एक हे केलेलं आहे. ते 102 किलो हे जे गॅसेस आहेत, म्हणजे तेवढं प्रमाण हरितगृह वायू ते तेवढं वाढतात ते. आणि तसं चारा पिके जर घेतले तर चारा पिकामधून 190 किलो हे उत्सर्जित होतं. आणि विशेष म्हणजे जी भात शेती जी आहे, भात शेती आता ते आमच्या मॉडेलमध्ये नाही, पण एक त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण त्या ह्याच्यामध्ये पॉइंट म्हणजे 10 गुंठ्यातून, तर 10 गुंठ्यामधून 390 किलो हे उत्सर्जन हरितगृह वायूचं उत्सर्जन होतं. बापरे. कारण जे साळ पीक आहे त्या ह्याच्यामधून जे आहे की मिथेन वायू जास्त हे होते, जास्त प्रमाणात उत्सर्जित होतो. तर हे पीक पद्धतीचं झालं, ह्याच्यामधून हे होते. आणि ह्या पीक पद्धतीमध्ये त्याचं जे बायोमास जे आहे ते निघते. आणि हे बायोमासचं जर विल्हेवाट आपण पद्धतशीर लावली तर त्याच्यापासून साठवणूक जी आहे ती साठवणूक जास्त प्रमाणामध्ये होते. म्हणजे जेवढं आता उत्सर्जन 102 किलो किंवा असं मी जे सांगितले आकडे तुम्हाला, तर त्याचं जर साठवणूक आपण जर पद्धतशीर केलं तर आपल्याला ते हजारामध्ये येते. अरे वा. साठवणूक म्हणजे जर खत व्यवस्थापन, कंपोस्ट खत व्यवस्थापन केलं आपण, कंपोस्ट खत तयार केलं, त्याचं ते गांडूळ खत तयार केले आणि हे जर आपण तयार केलं तर त्याचं जे विल्हेवाट लावलं तर ते मातीत येते. आणि त्यामध्ये वृक्ष संवर्धन असेल तर ते जे कार्बनचं प्रमाण त्याच्या वाढीमध्ये होते, त्याची जशी वाढ होईल तसं ते कार्बनचं प्रमाण त्याच्यामध्ये ते वाढेल. आणि मग हे जर आपण साठवणूक हे जर आपण नियोजन पद्धतशीर जर केलं तर आपल्याला उत्सर्जनापेक्षा साठवणूक जास्त होईल. आणि जास्त झालं तर प्रदूषण नियंत्रणात येईल, त्याचबरोबर ती साठवणुकीमुळे मातीची एक सुपीकता पण वाढेल.
तर जे आपण पशुपालन जे आहे किंवा शेळी पालन आहे ह्यामधून जे उत्सर्जन होते, आता यांच्याकडे याच्यामधून साठवणूक होत नाही, यांचं उत्सर्जन होते. आता संकरित देशी गाय असेल तर देशी गायीपासून जवळपास 1323 किलो, आता समजा आपण 2 गायी आहेत आपल्याकडे, तर त्या 2 गायीमधून 1323 किलो प्रतिवर्ष एवढं उत्सर्जन होते. आणि त्याच ठिकाणी जर संकरित गायी असतात तर त्या संकरित गायीचं 2330 किलो. बापरे, म्हणजे संकरित गायींचं दुप्पट जास्त होते जवळपास, म्हणजे त्या संकरित गायीमुळे जास्त हे होते. आणि तेच आपण शेळी पालन केलं, समजा जे शेळ्यांचं प्रमाण जे आपण 15 गृहीत धरलं तर त्यामुळं 320 किलो त्या शेळी पालनापासून ते उत्सर्जित होते. म्हणजे 15 शेळ्यांचं ते उत्सर्जन कमी आहे, मग ते गायींचं जास्त आहे. म्हणजे देशी गायींचा जर विचार केला तर जरा कमी आहे. आणि त्यामध्ये आपण जर मत्स्यपालन केलं तर मत्स्यपालन मधून पण उत्सर्जन होते ते वायू. तर ते जवळपास आपण जर 200 किलो जर उत्पादन झालं असेल तर त्यामधून 368 किलो जे आहे हे उत्सर्जन, वायूचं उत्सर्जन होते त्या ह्याच्यामधून. तशा पद्धतीनं आता कुक्कुटपालन आहे. कुक्कुटपालनमध्ये ब्रॉयलर्स 100 ब्रॉयलरचं घेतलं तर ते 13 किलो होते जवळपास. मात्र तेच जर आपण लेअरच असतील कोंबड्यांचं हे वाढवणं तर त्याच्यामधून 77 किलो जवळपास हे उत्सर्जित होते. मेंढी पालन असेल, आता 15 मेंढ्याचं आहे तर हे 384 किलो असं आपण त्याचं हे काढलेलं आहे, सरासरी काढलेली आहे आकडेवारी. तर अशा पद्धतीनं हे उत्सर्जन होते. आणि मग शेतकऱ्यानं समजा एकच जर घेतलं, ते आपण शेळी पालनच घेतलं किंवा पशुपालनच हे केलं तर ते काय होईल, उत्सर्जन जास्त होईल एकच. आणि मग आपल्याला जे नियंत्रण करायचं, आपल्याला कंट्रोल करायचे, तर हे होणार नाही. आणि म्हणून आपल्याला हे जे पीक पद्धती आहे त्याबरोबर वृक्ष संवर्धन आहे. आणि आता हे करणं म्हणजे आता वृक्ष संवर्धन एवढं सोपं आहे. आपण जर बांधावर जर झाडं लावली, बरोबर, आता बांधावर जर झाडं लावले तर ते त्याच्यापासून जमिनीचंही काही होणार नाही, नुकसान होणार नाही. म्हणजेच ही जी एकात्मिक शेती पद्धत जी तुम्ही आम्हाला सांगत आहात त्याचा जर अवलंब केला तर नक्कीच फायदा होऊ शकेल. पण मग सर, मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की ह्याच्यासाठी काही शासनाकडून मदत आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकेल का, जर शेतकरी या अवलंब करायचा असेल या पद्धतीचा? तर त्यामध्ये कसे शासनाने विविध योजना राबविलेल्या आहेत. अच्छा. आणि शासन राबवत आहे, आणखी आहे. तर त्यामध्ये ह्या एकात्मिक शेती पद्धतीसाठी विशेषतः केंद्र शासनानं तर त्याच्यावर जास्त भर दिलेला आहे की हे, कारण त्यांचा उद्देश आहे की दुप्पट उत्पादन करणे. आणि मग त्यामध्ये त्यांना एकात्मिक शेती पद्धती जी आहे ही त्यांना फायद्याची आहे. आणि म्हणून त्यांनी शासनानं त्याच्याकरता एक विशेष पॅकेज किंवा निधी फंड याचं उपलब्ध केलेलं आहे. आणि शेतकऱ्यांना ते बचत गटामार्फत, वेगवेगळ्या योजनेमार्फत ते करण्याचा प्रयत्न नक्कीच मिळू शकेल. जाता जाता तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? जाता जाता मी एक संदेश देऊ इच्छितो की शेतकऱ्यांनी, कारण वरचेवर काय होत चाललेलं आहे की जमीन धारणा ही कमी कमी होत चाललेली आहे. बरोबर. आणि शेती हे जे आहे कमी होत चाललेली आहे आणि पॉप्युलेशन वाढत आहे. आणि मग जमीन धारणा कमी होत चाललेली आहे. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल की ही एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा लागेल, जेणेकरून कमी शेतीमध्ये की आपण वर्षभर उत्पन्न आपण मिळवू शकतो. बरोबर. आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हे एकात्मिक शेतीचा अवलंब करावा. आणि जेणेकरून आपल्याला उत्पादनामध्येही वाढ होईल. शासनाचं जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये आपण हातभार लावू. आणि त्याबरोबरच जे प्रदूषण होत आहे, जे प्रदूषण आहे, आणि हे प्रदूषण फार महत्वाचं आहे. आणि आज आपण पाहतो की तापमानामध्ये वाढ होत आहे. हे जे ऋतू जे आहेत हे ऋतूमध्ये सुद्धा बदल होत आहे. नक्कीच. कधी पावसाळा आहे तर कधी बरोबर बदल हे सगळं आहे. आणि ह्या सगळ्याला जर नियंत्रित करायचं असेल निश्चित हे एकात्मिक शेती पद्धत आपल्याला अवलंब करणं गरजेचं आहे. नक्कीच. प्रेक्षक हो, जी माती आहे ती आपली आई आहे आणि त्या मातीमध्येच अन्न पिकतं आणि त्याच्यावरती आपण सगळेच जण अवलंबून आहोत. आता जे आपल्याला शिराळे सरांनी मार्गदर्शन केलं त्याचा नक्कीच अवलंब करणं ही काळाची आता गरज आहे.
डॉक्टर शिराळे सर, तुम्ही इकडे येऊन आम्हाला मार्गदर्शन दिलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे खूप खूप आभार.